नमस्कार. आज आपण शिकणार आहोत ArcGIS मध्ये फ्लो अक्युमुलेशन आणि बेसिन टूल कसा वापरायचा. त्यासाठी आपल्याला फ्लो डायरेक्शनची लेयर फाईल लागेल, जी मी इथे लेयर्समध्ये ॲड करून ठेवली आहे. तर आपण ही फ्लो डायरेक्शन कसं बनवायचं हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. जर तुम्हाला ते येत नसेल तर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघून घ्या. तर आता आपण बघूया की फ्लो अक्युमुलेशन टूल कसा वापरायचा. त्यासाठी आपल्याला जायचं आर्क टूल बॉक्समध्ये आणि मग स्पेशल ॲनालिस्ट टूल आपण इथे प्लसवर क्लिक करूया. स्पेशल ॲनालिस्ट टूल आणि त्यामध्ये हायड्रोलॉजी आणि हायड्रोलॉजीमध्ये इथे फ्लो अक्युमुलेशन नावाचा एक ऑप्शन आहे, त्याला आपण डबल क्लिक करूया. आणि आता इनपुट फ्लो डायरेक्शन रास्टर. तर आता आपल्याला इथे इनपुटमध्ये आपली फ्लो डायरेक्शनवाली लेयर ॲड करायची आहे आणि आता आपल्याला द्यायची आहे आउटपुट लोकेशन. तुम्हाला तुमची फाईल जिकडेही सेव्ह करायची असेल तिथली तुम्ही आउटपुट लोकेशन तिथे द्या. ते नाव देऊन सेव्ह आणि मग ओकेवर क्लिक करायचं. तर फ्लो अक्युमुलेशन हे काय असतं, ते आपल्याला फ्लोची डायरेक्शन शो करतं आणि सगळ्या स्ट्रीम जशा एकत्र आणतं. तर आपण इथे खाली बघू शकता आपली फ्लो अक्युमुलेशनची लेयर बनली आहे. तर आपण इथे झूम करून बघितल्यावर आपल्याला ही एक मेन स्ट्रीम दिसत आहे, जे की आपण फ्लो अक्युमुलेशन टूल वापरल्यावर झालेली आहे. तर आता आपण बघूया बेसिनचा टूल कसा वापरायचा. त्यासाठी परत आर्क टूल बॉक्स, स्पेशल ॲनालिस्ट टूल, हायड्रोलॉजी आणि मग इथे फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे बेसिन. त्याला आपण डबल क्लिक करूया आणि इनपुट रास्टरमध्ये आपल्याला परत फ्लो डायरेक्शनची फाईल हवी आहे, त्यामुळे आपण तिथे ती ॲड केली आहे. आणि मग आउटपुट लोकेशन, कनेक्ट टू फोल्डर आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमची फाईल जिकडेही सेव्ह करायची आहे तिकडे तुम्ही सेव्ह करा. त्या लेयरला एक नाव देऊन सेव्ह, ओके. तुम्ही ते खाली बघू शकता आपली ही प्रोसेस होत आहे. तर बेसिन हे काय असतं, बेसिन ही आउटर बाउंड्री असते ज्याच्यामध्ये रिव्हर, मेन रिव्हर आणि तिच्या सबस्ट्रीम्स इन्क्लूड असतात. तर आपण बघू शकता इथे आपल्या इथे बेसिनची लेयर बनलेली आहे. ही आपली बेसिनची लेयर आहे आणि ही आहे फ्लो अक्युमुलेशन. तर अशा प्रकारे आज आपण शिकलो की ArcGIS मध्ये फ्लो अक्युमुलेशन आणि बेसिनचा टूल कसा वापरायचा. धन्यवाद.